Student, let us learn the necessities of solid waste management. First, for preventing the environment pollution and to keep the surrounding clean. Second, for energy as well as the fertilizers production and through that to generate the work and employment opportunities. फर्स्ट नेसेसिटी काय आहे सॉलिड वेस्ट मॅनेज करण्याची? प्रिव्हेंटिंग द एन्व्हायरमेंट पोल्युशन, एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होऊ नये आणि आपलं सराउंडिंग स्वच्छ राहणं. सेकंड आहे फॉर एनर्जी ॲज वेल ॲज अ फर्टिलायझर प्रोडक्शन, एनर्जी पण आणि फर्टिलायझर पण प्रोडक्शन होतं त्याच्यानी. थ्रू दॅट टू जनरेट द वर्क अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, त्याच्यामुळे माणसांना चांगलं कामसुद्धा उत्पन्न एम्प्लॉयमेंटसुद्धा उत्पन्न होऊ शकते. टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस थ्रू ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट, सॉलिड वेस्टच्या ट्रीटमेंटमुळे आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याच्यावरती काही वाईट परिणाम होत नाहीत. टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ अँड टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, आपली हेल्थ आणि आपलं क्वालिटी ऑफ लाईफ पण चांगलं राहण्यासाठी आणि एन्व्हायरमेंटसुद्धा बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे करायला लागतं. इट इज द नीड ऑफ द आवर टू इम्प्लिमेंट द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू अवॉइड the possible problems due to the solid waste generated from urban and industrial areas and to maintain the clean environment. जे इंडस्ट्रीज आहेत, जे चांगली ठिकाणं आहेत, तिथून आपल्याला काय करायला पाहिजे, हे जे सॉलिड वेस्ट हे नीट मॅनेज करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपली एन्व्हायरमेंट क्लीन ठेवू शकतो. फॉर दिस पर्पज वी शूड इम्प्लिमेंट द मेजर्स लाईक increasing the efficiency of production processes so that minimum waste will be generated, reducing the garbage production by recycling and reuse of the waste material. आपल्याला काय करायला पाहिजे, एकतर हे सॉलिड वेस्टचा कमी यूज केला पाहिजे, गार्बेज रिड्यूस केला पाहिजे, कचरा हा रिड्यूस केला पाहिजे. कसा रिड्यूस करू शकतो आपण? रिसायकलिंग, म्हणजे काही गोष्टी आपण रिसायकल करून परत यूज करू शकतो, किंवा रियूज ऑफ वेस्ट मटेरियल, आपण काही गोष्टी ज्या आहेत वेस्ट मटेरियल त्याला आपण रियूज पण करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण आता काय बघणार आहोत, 7 प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. फर्स्ट आहे रियूज. आफ्टर यूज मटेरियल शूड बी रियूज फॉर सम अदर प्रॉपर पर्पज. जे काही मटेरियल यूज केलं आहे त्याला आपण परत रियूज करू शकतो प्रॉपर पर्पजसाठी. रिफ्युजल्स टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लॅस्टिक अँड थर्माकोल. रिफ्यूज करा. काही जे प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासनं आत्तासुद्धा आपण बघितलं आहे, जे गणपतीमध्ये जे मकर बनवले जातात ते आजकाल थर्मोकोलचे न बनवता फुलांचे किंवा जे डिग्रेडेबल मटेरियल आहेत त्याचे बनवले जातात. पण नॉन डिग्रेडेबल मटेरियल जसं की प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासनं ते आत्ताच्या काळात बनवले जात नाहीत. रिसायकल. प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. फॉर एक्झाम्पल पेपर, ग्लास कॅन बी रिसायकल. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण रिसायकल करून परत यूज करू शकतो, जसं की पेपर आणि ग्लास. rethinking our habits, activities and their consequence in connection with the use of various articles of daily use. डेली यूजच्या काही ज्या आर्टिकल्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सारखं विचार करायला पाहिजे की हे घेणं बरोबर आहे का, हे आपल्या हॅबिट्स बरोबर आहेत का, हे आपल्या ॲक्टिव्हिटीज बरोबर आहेत का, जेणेकरून जर आपल्याला सॉलिड वेस्ट जर जनरेट होत असेल तर आपण त्याला आळा घालू शकतो. Reduce. Restrictions to use of resources to avoid this wastage. Old material should be reused. One thing should be shared by many. एक गोष्ट भरपूर जण शेअर करू शकतात.
यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शूड बी अवॉइडेड. काही जे ऑब्जेक्ट आहेत आपण यूज करून थ्रो करतो असे ऑब्जेक्ट जास्त करून आपल्याला अवॉइड केले पाहिजे, जेणेकरून सॉलिड वेस्ट हे जास्त निर्माण होणार नाही. रिसर्च. कंडक्टिंग द रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्पररीली आउट ऑफ यूज. जे मटेरियल टेम्पररीली आउट ऑफ यूज आहे त्याच्यावरती आपल्याला रिसर्च करायला पाहिजे, जेणेकरून आपण ते रियूज ते मटेरियल करू शकतो. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. फॉलोइंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू द वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेट द अदर्स टू डू द सेम. आपण लोकांना सांगू शकतो की बाबा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत वरच्या, जेणेकरून जास्त सॉलिड वेस्ट हे निर्माण होणार नाही. आत्ताच आपण हे करू शकतो की जे गणपतीचे मकर आहेत ते थर्माकोलचे व प्लॅस्टिकचे न बनवता जर आपण फुलांचे बनवले तर याच्यामध्ये काय होऊ शकतं, फुलं ही काय आहेत, डिग्रेडेबल आहेत, जेणेकरून पोल्युशन निर्माण होणार नाही आणि ते सॉलिड वेस्ट जरी असलं तरी पण ते डिग्रेडेबल असल्यामुळे आपल्या जे एन्व्हायरमेंट आहे त्याला हानी होऊ शकत नाही. तर आज आपण हे 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पण बघितले. तुम्हाला अर्थातच कळले असतील आणि तुम्हाला परफेक्ट हे समजले असतील.